आपल्या घराला क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवायला कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपलं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज असावं. प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या घराला डेकोरेट करावं. पण बरेचदा पैशाच्या अभावी हे सगळं करणं पॉसिबल नसतं. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अशाच कमी बजेट होम ऑर्गनायझेशन आयडियाज आणि काही सवयी शेअर करणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहण्यासही मदत होईल आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या घराला डेकोरेटही करू शकता. पण व्हिडिओ चालू करण्याआधी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत एक रिक्वेस्ट आहे. व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, घराला डेकोरेट करण्यासाठी काही महागड्या वस्तूंची गरज नसते. अशा छोट्या छोट्या कमी बजेटच्या वस्तूंनी देखील घर तुम्ही छान प्रकारे डेकोरेट करू शकता. तर हे 155 रुपयाला मी 2 प्लांटर मागवलेले आहे. तुम्ही याची डिझाईन बघू शकता, किती युनिक आहे. यामध्ये अशा ग्लासच्या 2 ट्यूब दिलेल्या आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही प्लांट्स पाण्यामध्ये ग्रो करू शकता. जसं मनी प्लांट आहे, सिंगोनियाचं प्लांट आहे, जे तुम्ही माझ्या घरातल्या इंडोर प्लांट्समध्ये बघितलं असेल. या प्लांटची छोटीशी कटिंग जरी पाण्यामध्ये ग्रो केली ना तरी इझिली होते. तर सध्या तरी हे दोन्ही प्लांटर मी ड्रेसिंग टेबलवरच ठेवलेले आहे, कारण माझ्याकडे नॅनो टेप संपलेली आहे. जर तुमच्याकडे नॅनो टेप असेल तर तुम्ही कुठल्याही भिंतीवर, बरेचदा आपल्याला किचन डेकोरेट करावीशी वाटते, किचनला देखील तुम्ही वरच्या वर्टिकल साईडला याला स्टिक करू शकता. दिसायला अगदी छान दिसते आणि कमी बजेटमध्ये घराला डेकोरेट करण्यासाठी खूप मस्त ऑप्शन आहे. सध्या तरी मी याला ड्रेसिंग टेबलवर ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ड्रेसिंग टेबलचा लुक किती सुंदर दिसतो आहे. आजकाल प्रत्येकजणच ऑनलाईन वेगवेगळ्या वस्तू बघत असतात. आपण त्या वस्तू विशलिस्ट करून ठेवतो, कधीतरी मागवू याच हेतूने. तर मी देखील बरेच दिवसापासून हे कुशन्स कवर विशलिस्ट करून ठेवले होते. तर तुम्ही माझ्या बेडवर 2 मोठे मोठे कुशन्स बघू शकता. त्याचे जे कवर आहेत ना, गेल्या 6 वर्षापासून मी वापरते आहे. फक्त ते वॉश करायला टाकले ना त्याच दिवशी धुवायला जातात, नाहीतर मग रेग्युलर ते वापरत आहे आणि बघा त्याची हालतही खराब झालेली आहे. तर हे सेम कुशन कवर मी Amazonवर बघितले होते. मला खूप जास्त आवडले, पण त्याची प्राईज मात्र 900 रुपये होती आणि एवढं महाग प्रोडक्ट मी खरंच मागवू शकत नाही. माझा दर महिन्याचा बजेट असतो की 1000 ते 2000चं मागवायचं. माझा जसा पेमेंट होतो त्यानुसार मी मागवते आणि यावेळेस फक्त मी 1000 रुपयाचे प्रोडक्ट मागवले आहे. तुमच्यासोबत मी घरासाठी जे प्रोडक्ट मागवते तेच शेअर करत असते, त्यामुळे क्वालिटी तर खराब राहू शकत नाही. मी खूप चांगल्या प्रकारे स्टडी करते आणि त्यानंतरच मागवते. तर हे कवर मला मिशोला 250 रुपयाला मिळालेले आहे. पहिला तर मी विचार केला की 900 रुपये आणि 250 रुपये मधलं म्हटलं तर खूप जास्त डिफरन्स आहे. त्यामुळे क्वालिटीमध्ये काहीतरी मला सॅक्रिफाईस करावं लागेल असं मला वाटत होतं. पण कुठलंही सॅक्रिफाईस करावं लागत नाही. एक नंबर क्वालिटी आलेली आहे. खरंच वाटत नाही की हे कुशन कवर 250ला आहे आणि हे मी 24x24 इंच मागवलेले आहे. तर तुम्हाला जर यामध्ये छोटा साईज जरी मागवायचा असेल तर ते देखील साईजेस अवेलेबल होते आणि त्यामध्ये क्वांटिटी जास्त होती. हा मोठा साईज असल्यामुळे याची क्वांटिटी 2 आहे आणि तुम्ही बघू शकता जुना कुशन कवर आणि नवीन कुशन कवर यामध्ये किती डिफरंट आहे. जेव्हा मी हे कुशन कवर लावले ना तेव्हा मला वाटलं की माझ्या बेडवरचे खरंच कुशन कवर जुने झालेले होते. तर मला देखील ना घराला डेकोरेट करायला खूप आवडतं, पण त्यासाठी पैसा हवा. पण रेग्युलर जरी पॉसिबल नसला तर मी काय करते की दर महिन्याला थोड्या थोड्या वस्तू करून आपल्या किचनला, घराला डेकोरेट करत असते. व माझा नेहमी प्रयत्न असतो की जास्त महागड्या वस्तू मागवायच्या नाही. अगदी अंडर 500 जेवढ्या काही मी तुमच्यासोबत आत्तापर्यंत वस्तू शेअर केल्या आहे सगळ्या व्हिडिओजमध्ये, सगळ्या अंडर 500, अंडर 200, अंडर 300च वस्तू असतात. कारण मग त्याच वस्तू वापरून बरेचदा आपण बोरही होतो. त्यामुळे मी महागड्या वस्तू मागवत नाही. फक्त त्याचे रिव्ह्यू, क्वालिटी चेक करत असते आणि जर एखाद्या वेळेस मला वाटलं की क्वालिटी चांगली नाही तर मग ते प्रोडक्ट मी वापस करते. तर बघा, हे कुशन्स कवर जर तुम्हाला मागवायचे असेल ना, तुम्ही डोळे झाकून मागवू शकता. यामध्ये भरपूरसे कलर्स देखील अवेलेबल होते, पण माझ्याकडे ज्या काही बेडशीट्स आहेत त्यांना मॅचिंग होतील असेच कवर मी मागवलेले आहे आणि मला तरी वाटते की आता मी जुने कवर यूज करणार म्हणून मला वाटत नाही. तर तुम्हाला हे कुशन्स कवर कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. तर यातलं तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्यावर क्लिक करून मागवू शकता. आता हे तर झालं पैशाच्या बाबतीत, पण बरेच जण एवढा पैसा देखील अफोर्ड करू शकत नाही. मग अशा वेळेस मला वाटतं घर छोटं असं की मोठं, ते जर वेल ऑर्गनाइज असेल, व्यवस्थित ठेवलेलं असेल तरी देखील ते दिसायला छान दिसतं. आणि जर तुमचं घर मोठं असेल आणि घरात जिकडे तिकडे पसाराच असेल, खूप जास्त महागड्या वस्तू जरी असेल तरी देखील त्या घरात प्रसन्न वाटत नाही.
त्यामुळे तुम्हाला जरी आवडत असेल की घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवावं, पण घर म्हटलं तर घरात पसारा होतोच, तर त्यासाठी एक सिंपलशी छोटीशी सवय लावायची. ती म्हणजे रोज घरातली एक वस्तू क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा. असं केलं तर घरात पसारा राहत नाही. खरंच माझं रोज काही घर क्लीन करणं पॉसिबल होत नाही. माझ्याही घरात पसारा असतो, पण घरातल्या प्रत्येक वस्तूला एक जागा निर्धारित केलेली असल्यामुळे घरातला पसारा मात्र उचलायला वेळ लागत नाही आणि रोज कुठलीतरी एक छोटीशी वस्तू मी क्लीन करण्याचा प्रयत्न करते. तर बघा, फ्रीज आपली रोज वापरणारी वस्तू आहे आणि बरेचदा ती खूप जास्त घाण होते. पण माझ्या बाबतीत असं होत नाही. मी काय करते, की फ्रीजचा एक-एक कप्पा क्लीन करत असते. तसं फ्रीजचा जो वरचा कप्पा आहे, त्यामध्ये मी अशा प्रकारचे काही मॅट टाकलेले आहेत. तर बघा, जे किचन कॅबिनेट मॅट असतात ना, त्यातलाच हा प्रकार आहे आणि मी ट्रान्सपरंट मॅट मागवल्या, कारण त्या दिसायला छान दिसतात आणि घाणेरड्या झाल्या की लवकर दिसून येतात. तर मी काय करते, की आता वरचा कप्पा खराब झाला होता, त्यामुळे त्यातली मॅट काढली आणि त्यावरनं अन्नाचे डाग लागलेले होते. कारण जो वरचा कप्पा आहे, तो खरकटं अन्न ठेवण्यासाठी मी डिसाईड केला आहे. बरेचदा चटण्या उरतात, रोजच्या भाज्या वगैरे उरल्या, तर फ्रीजच्या वरच्या खाण्यातच ठेवल्या जातात. खालचा जो खाना आहे, तो दुधासाठी आणि दह्यासाठी ठेवलेला आहे. त्यानंतरचा थर्डवाला तुम्ही कप्पा बघू शकता. तो तिसरा कप्पा मी लोणचासाठी आणि काही बेसिकच्या भाज्या आणि डाळी ठेवलेल्या आहे आणि चौथा कप्पा त्यामध्ये मी रोज वापरणारे ज्या भाज्या आहेत त्याचे कंटेनर्स ठेवलेले आहे आणि लास्टमध्ये व्हेजिटेबल बास्केट ठेवलेली आहे. दरवाजामध्ये काही बेसिकच्या वस्तू ठेवलेल्या आहे आणि जर वन बाय वन तुम्ही जर एक-एक कप्पा जर साफ करत गेला ना, तर तुम्हाला फ्रीज डीप क्लीनिंग करायची गरज पडणार नाही. बरेचदा आपण वेगवेगळे YouTube व्हिडिओज बघतो आणि त्यांचे फ्रीज बघा किती घाण झालेले असतात. तेवढं घाण तर आपल्याला फ्रीज ठेवायचंच नाही आहे. नाहीतर मग त्यामध्ये किती जंतू जमा होणार, ते हायजीनरित्या पण चांगलं राहणार नाही आणि खरंच रेग्युलर एवढं मोठं फ्रीज क्लीन करणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे एक-एक कप्पा क्लीन करायचा. आता आज मला वाटलं, की वरचा कप्पा खराब झालेला आहे. त्यामधलं जे काही मॅट होतं ते खराब झालेलं होतं, तर ते मी व्यवस्थित वॉश करून ठेवलं. फॅनच्या खाली त्याला सुकायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत फ्रीजचा लाईट बंद केलेला आहे. कधीही लक्षात ठेवायचं, की फ्रीज जर तुम्हाला क्लीन करायचा असेल, तर फ्रीजचा लाईट बंद करायचा आणि त्यानंतरच क्लीन करायचा. बाकी कप्पे मला वाटत नव्हते, की ते खराब झालेले आहेत. ते जस्ट मी ओल्या कापडाने वरती पुसून घेतले. फक्त वरचा कप्पा खराब झाला होता, त्यामुळे तो धुतला आणि बघा, अशा प्रकारे जर तुम्ही फ्रीज क्लीन केलं, तर फ्रीज तुमचा नेहमी क्लीन राहतो. मला तरी डीप क्लीनिंगची जास्त गरज पडत नाही. पण 3-4 महिन्यातनं एकदा मी पूर्ण फ्रीज खाली करून मात्र व्हिनेगर, बेकिंग सोड्याच्या पाण्याने क्लीन करत असते. मला वाटतं पूर्ण दिवसभर घर क्लीन करत बसण्यापेक्षा दिवसातला फक्त अर्धा तास क्लिनिंगकडे द्यायचा, जेणेकरून घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहील आणि घरात पसारा देखील होणार नाही. घरात लहान मुले असतील तर असं काहीतरी असतं, फ्रीज क्लीन करत होते आणि निया म्हणाली की मला देखील करायचं आहे, त्यामुळे तो कप्पा तिला लावायला दिला व बघा अगदी 15 मिनिट लागले मला फ्रीज क्लीन करायला. दिवसातनं मला वाटते कमीत कमी 8 ते 10 वेळा तरी आपण फ्रीज ओपन करत असतो. मग अशा वेळेस कुठला कप्पा तुम्हाला घाणेरडा दिसत असेल, तो तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घ्यायचा. सहसा आपण बघतो फ्रीजमध्ये काही सांडलं तर तो कप्पा खराब होतो, तर त्यासाठीच मी स्पेशली अन्नाचा खाना वेगळा ठेवलेला आहे. प्रत्येक वस्तूसाठी मी म्हणते ना तुम्हाला, की एक जागा निर्धारित करा, जेणेकरून त्या वस्तूंचा त्यावर पसारा होणार नाही आणि जी फ्रीज बास्केट असते ती सहसा घाण झालेली असते, कारण आपण डायरेक्टली त्यामध्ये वस्तू कोपतो. मग अशा वेळेस खालच्या साईडला न्यूजपेपर टाका. मी न्यूजपेपर देखील टाकून बघितलं आहे, पण त्यापेक्षा मला हे ब्लिंकेटचं पेपर खूप छान वाटतं आणि 2 महिन्यापासून मी हे पेपर वापरते आहे बघा. तरी देखील ते ओलं झालेलं नाही. अशा प्रकारे जर खालच्या साईडला तुम्ही पेपर, न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपर वगैरे घालत असाल किंवा असं ब्लिंकेटचे पेपर वगैरे घालत असाल, तर खालचा कप्पा खराब होत नाही आणि मग तुम्हाला ही बास्केट देखील 2-3 महिने जरी तुम्ही वापरली, तरी ती वॉश करावी लागणार नाही. जस्ट ओल्या कपड्याने देखील पुसली, तरी ती क्लीन होते. तर बघा, अशी छोटीशी सवय जरी आपल्या प्रत्येक गृहिणीला असेल, तर आपलं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवण्यात खूप मदत मिळते. मला तरी या सवयीचा खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही सवय नसेल, तर नक्की लावा. तर बघा, आता फ्रीज व्यवस्थित सेट झालेला आहे आणि जो दरवाजाचा भाग होता तो स्वच्छच होता, घाणेरडा झालेला नव्हता, त्यामुळे त्याला क्लीन करत बसले नाही. पण फ्रीजच्या वरचा मात्र भाग खूप जास्त घाण झालेला होता, कारण यावर ठेवलेला आहे आमचं वायफाय आणि मी बरेचदा याला क्लीन करण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वाटत होतं नेटवर्क गेलं तर माझं सगळं काम संपेल. पण आज मी काहीतरी एक जुगाडू आयडिया ट्राय करणार आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, वरचा टॉप बघू शकता तुम्ही. तर मी या टॉपवरनं असं न्यूजपेपर टाकून ठेवलेलं आहे. कवर टाकलेला नवरोबांना आवडत नाही, त्यामुळे मी कवर कधीही मागवलेला नाही. हा न्यूजपेपर मी व्यवस्थित सेट करून ठेवला आणि डबल टेपने स्टिक केलेला आहे, जेणेकरून खालचा जो एरिया आहे तो खराब होणार नाही. कारण तुम्ही माझ्या फ्रीजची हाईट बघू शकता. वारंवार स्वच्छ करणे पॉसिबल नाही, तर यासाठी मला एक ऑर्गनायझर मागवायचा होता. मी ऑनलाईन भरपूर सर्चही केले, पण मला जसं ऑर्गनायझर पाहिजे तसं मिळालं नाही. त्यामुळे माझ्याकडे हा कार्डबोर्डचा बॉक्स होता, जे आता वुडन प्लांटर मागवले ना ट्यूबवाले, त्याचाच तो बॉक्स आहे. त्याला व्यवस्थित मी पॅक केले पहिले डबल टेपने आणि त्यानंतर तो दिसायला सुंदर दिसावा
त्यामुळे मी याला वॉलपेपर चिपकवलेला आहे. आतला साईड देखील मी व्यवस्थित पॅक केला, कारण दिसायला छान दिसावा आणि त्यामध्ये मला वायफायचा बॉक्स ठेवायचा आहे. आणि आता हे बघा, हे आहे नॅनो टेप. इथे वापरल्यामुळे मला त्या प्लांटरला चिपकवायसाठी नॅनो टेप उरलीच नाही. खूप उपयोगी टेप आहे. खूप जास्त वजन जरी असेल ना तरी होल्ड करते. आणि एकदा जर तुम्ही ही नॅनो टेपने हे ऑर्गनायझर कुठे स्टिक केलं तर ते काही लवकर निघत नाही. तुम्ही जोराने ओढलं तर ते ऑर्गनायझर फाटेल, पण ती नॅनो टेप काही त्या भिंतीवरून निघत नाही. तर बघा, हा जो आता ऑर्गनायझर आहे मी या कॅबिनेटवर चिपकवणार आहे. तर बघा, ही वर्टिकल स्पेस रिकामीच होती आणि मग आता मला फ्रीज देखील क्लीन करणे खूप सोपे होईल. तर यावरची जी डबल टेप आहे ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. मीन्स त्यावर एक स्टिकर दिलेलं असतं, ते काढायचं आणि त्यानंतर जिथे तुम्हाला हा ऑर्गनायझर स्टिक करायचा आहे तिथे स्टिक करायचा. याला काही सुखत वगैरे घालायची गरज नाही. एकदा तुम्ही चिपकवला की तो निघत नाही. त्यानंतर जो काही वायफाय होता तो व्यवस्थित हळूवारपणे मी त्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे. आणि बघा, आता फ्रीज मस्त असा ओपन झालेला आहे. या एका कारणामुळे फ्रीजचा न्यूजपेपर मला कितीतरी दिवस झाले चेंज करायचा होता, कारण त्यावर खूप जास्त धूळ बसली होती. एकदा जर हा वायफाय वगैरे इकडे तिकडे हल्ला तर मग नेटवर्क जाणार. त्याच भीतीने मी एवढे दिवस झालं हे काम पेंडिंगवर ठेवलं होतं. पण आज मी डिसाईडच केलं की मला काही करून हे व्यवस्थित करायचं आहे. न्यूजपेपर मी काढून घेतला, कारण न्यूजपेपर खूप जास्त घाण झाला होता. आणि तुम्हाला सांगू, गेले 1.5 वर्ष झाले मी हा न्यूजपेपर चेंज केलेला नाही. म्हणूनच बघा किती जास्त धूळ यावर जमा झालेली आहे. जर तुमच्याकडे कवर नसेल तर तुम्ही असा न्यूजपेपर स्प्रेड करून ठेवा, कारण जर फ्रीजचा जो टॉप आहे मीन्स वरचा एरिया आहे तो जर खराब झाला तर मग मात्र खूप जास्त त्याला क्लीन करायला मेहनत लागते. हे मी एकदा अनुभवले आहे. जेव्हा मी होम ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ करत नव्हते, मला एवढी काही माहिती नव्हती. जेव्हा लग्न झालं तर आपल्याला एवढ्या सवयी नव्हत्या. मला स्वच्छतेची आवड होती, पण मला ना खूप होम ऑर्गनायझेशनचे व्हिडिओज बघायची आवड होती. मग विचार केला की त्या होम ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ आपणही शूट करावे. तेव्हा मात्र तुम्हाला मी दाखवते. फ्रीजवर मी काहीही टाकलेलं नव्हतं जेव्हा आम्ही नवीन फ्रीज घेतला होता. मीन्स आता या फ्रीजला जवळजवळ 7-7.5 वर्ष झाले होते. त्यावर डायरेक्टली मेडिसिन कुठल्याही वस्तू ठेवायची आणि ते डाग बघा मी बरेचदा काढण्याचा प्रयत्न केला, पण निघाले नाही. पण तेव्हापासनं मी मात्र डिसाईड केलं की कुठलीही वस्तू न झाकता ठेवायची नाही. आणि यावेळेस न्यूजपेपर न टाकता माझ्याकडे बॅनर होतं. या बॅनरचा उपयोग देखील मी तुमच्यासोबत सांगितला आहे. जर तुमच्याकडे बॅनर नसेल तर तुम्ही किचन कॅबिनेट मॅट देखील फ्रीजच्या आकाराने कट करून टाकू शकता. नाहीतर तुम्ही एक छानसं कवर देखील ऑनलाईन विकत घेऊ शकता. आता नवरोबांना आवडत नाही त्यामुळे मी ते करू शकत नाही. या व्यतिरिक्त फ्रीजचा तुम्ही बाजूचा साईड बघितला असेल, त्यावर एका साईडला मी एक ऑर्गनायझर चिपकवलेला आहे, जी बुक्स किंवा छोटे छोटे डायरीज, पेन वगैरे ठेवायसाठी. किचनमधल्या बऱ्याचशा वस्तू मला नोट करायच्या असतात. इवन किराण्याची लिस्ट देखील मी त्यामध्येच ठेवलेली आहे. आणि साईडला बघा तुम्ही आमच्या फोटोचे मॅग्नेट लावलेले आहे, त्यामुळे मी कवर वगैरे टाकलेले नाही. तर अशा प्रकारे एक बॅनर स्प्रेड केला जेणेकरून वरचा टॉप एरिया खराब होऊ नये. आणि त्यानंतर हे एक प्लांटर मी वॉश करून ठेवलेलं होतं. हे एकच माझ्याकडे आर्टिफिशियल प्लांटर आहे जे मला आवडतं, त्यामुळे ते व्यवस्थित वॉश करून ठेवलं. आणि आता बघा, वरच्या साईडला फक्त आमच्या तिघांचा एक फोटो आणि छोटंसं एक प्लांटर ठेवलेलं आहे. बघा, आता फ्रीज साफ केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. रोज माझं त्याच्याकडे लक्ष जात होतं. आणि शेवटची एक छोटीशी सवय तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला तुमच्या घराला नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवायचं असेल ना, तर घराला मोकळं ऑर्गनाइज करा. नाहीतर घरात आपण काय करतो, भरपूरशा वस्तू भरून ठेवतो घराला डेकोरेट करण्याच्या चक्करमध्ये. पण मात्र मग ते मेंटेन करणं खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे घराला नेहमी स्वच्छ आणि ऑर्गनाइज ठेवायचं असेल तर घरात कमीत कमी वस्तू भरा आणि घराला डेकोरेट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर थोडंफार माझं रुटीन शेअर करते. आता तुमच्यासोबत किती होम ऑर्गनायझेशन आणि DIYचे आयडिया शेअर करायचे ना, त्यामुळे असे छोटे मोठे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर हे सगळं केल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न येतो तो जेवणाचा. तर आज ना मस्त अशा फुलगोबीच्या पराठ्याचा बेत आहे. दिवसा मी हे फुलगोबीचे पराठे बनवले होते. नवरोबा आणि सासू सासरे हरिद्वारला गेले होते. आम्ही दोघीच होतो आणि मला त्याचबरोबर माझ्या मुलीलाही ना फुलगोबीचे पराठे खूप आवडतात. स्पेशली हे जे पराठे होते ना ते मी नॉर्थ साईडलाच खाल्ले होते आणि तेव्हापासून मला आलूच्या पराठ्यापेक्षाही हे फुलगोबीचे पराठे खूप आवडतात. रेसिपी ऑलरेडी मी बरेच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे मी शेअर केली नाही. जुन्या व्हिडिओ तुम्ही बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे नवरोबांना ही पराठे खूप आवडतात. त्यामुळे थोडंसं मी जास्तच याचं बॅटर रेडी केलेलं होतं. तर त्यांच्यासाठी इकडे पराठे रेडी करताय. नियाला आज इडली खायची होती. इडलीचं बॅटर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर साईडला इडलीही लावलेली आहे. आणि मस्त असं आमच्यासाठी वालाच्या शेंगाच्या भाजीचा बेत आहे. नवरोबांना वालाच्या शेंगाची भाजी आवडत नाही, पण माझे सासू सासरे आणि मी खूप आवडीने खाते. तर इकडे वालाच्या शेंगाची भाजी देखील शिजायला ठेवली आणि नियाला मधामधात माझ्या कामामध्ये टांग हलवायचंच असतं, त्यामुळे ती इडली काढत आहे. तर बघा, आता मस्त असे पराठे रेडी आहे. थोडंसं भाजीमध्ये मी साखर घातलेलं आहे आणि आपली भाजी देखील रेडी आहे.
चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि या व्यतिरिक्त तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.